सुरू आहे देशामध्ये, आपण लक्षात घ्या. कसली कोणती हिंदी घेऊन बसलो आपण. जरा साधा 200 वर्षाचा इतिहास आहे. 200 वर्ष मराठी भाषेला 2,500 ते 3,000 वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. या शिवतीर्थावरती इथे मुंबईला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर मी त्याला सांगितलं होतं, माझ्या फक्त 5 गोष्टी आहेत, 5 अटी आहेत गोष्टी. त्यातली एक पहिली, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा तुम्ही द्या. पंतप्रधान झाल्या दर्जा दिलाय. वर्ष झालं, 1 रुपया नाही आलाय. हिंदी भाषेला म्हणजे गंमत बघा, एखाद्या भाषेला जर समजा अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर त्याला कमीत कमी 1400 वर्ष जुनी ती भाषा पाहिजे. बरोबर, ही अट आहे कमीत कमी. म्हणजे हिंदीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला अजून 1200 वर्ष आहेत. 1200 वर्ष आहेत. आणि ती भाषा तुम्ही आमच्या लहान मुलांवरती आणि आमच्यावरती लादणार. हिंदी या भाषेमुळे हिंदी चित्रपट सृष्टीतल्या नटनट्यांचं भलं झालं, याच्या पलीकडे कोणाचं भलं झालं जरा सांगा मला. नाही, साधी गोष्ट आपण पकडूया की उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान इथे हिंदी बोलली जाते. मग हे लोक उठतात आणि महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी काय येतात? जर हिंदी भाषेमुळे जर तुमचंच भलं झालं नसेल आणि तुमचीच राज्य मोठी झाली नसतील आणि तुम्हाला जर दुसऱ्या प्रदेशामध्ये जाऊन जर समजा तिकडे येऊन नोकऱ्या कराव्या लागत असतील, नोकऱ्या मागाव्या लागत असतील, गुजरात सारख्या राज्यामध्ये जाऊन तिकडे जर समजा तुम्हाला मार खावा लागत असेल, हिंदीने काय भलं केलं तुमचं? कोणती भाषा घेऊन बसलोय आपण? आणि त्या भाषेसाठी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटलाय. मला कारणच नाही कळलं. मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, हिंदी ही या देशात कोणाचीही मातृभाषा नाही. हे पहिल्यांदा सर्वांनी लक्षात घ्या. ज्याची काल परवाकडे कानफडीत मारली ना, त्याला विचार तुझी मातृभाषा कुठची? हिंदी ही इकडच्या तिकडच्या सगळ्या कडबोळ्यातनं तयार झालेली 100-200